तर माझे बरेचसे जे रिअल मधीलचे जे सपोर्टर आहेत, फॅन्स आहेत, मित्र आहेत, ते मला नेहमी विचारतात की भावा सिच्युएशन नक्की काय आहे आता विनिशियस ज्युनियरची. तर मित्रांनो, विनिशियस ज्युनियरची सिच्युएशन अशी आहे की आर्सेनलने विनिशियस ज्युनियरला अप्रोच करण्याचे ठरवले आहे आणि ते त्याच्यासाठी बीड देखील टाकणार आहेत चांगली. परंतु यान डायमंडेला आणल्यामुळे विनिशियस ज्युनियरचा सेल होणार असे मला वाटत आहे आणि 1च वर्ष फक्त राहिले कॉन्ट्रॅक्ट विनिशियस ज्युनियरचे. कारण की किलियन एम्बाप्पे, विनिशियस ज्युनियर यासारखे 2 मोठे तगडे खेळाडू हे मागील 3-4 वर्षापासून मद्रिदमध्ये खेळत आहेत आणि त्यांची सॅलरी कॅप देखील तेवढी मोठी आहे. आणि आत्तापर्यंत जेवढा सेल केला आहे रिअल मद्रिदने या जे यंग अकॅडमीचा, ते मिळून 160 मिलियनचे प्रॉफिट देखील झाले आहे. परंतु मला वाटतं की मद्रिद एक नक्की कॉन्ट्रॅक्ट एक्सटेन्शनसाठी जाईल विनिशियस ज्युनियरच्या, परंतु आर्सेनल खूप इच्छुक क्लब आहे त्याला साईन करण्यासाठी. तर बघूया की येणाऱ्या दिवसात काय घडते विनिशियस ज्युनियर बरोबर. पण टॉप नॉच असा प्लेअर आहे, जर आर्सेनलने विनिशियस ज्युनियरला साईन केला तर त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट असणार आहे आणि त्यांची मजबूत अशी फळी तयार होईल. आणि गेले 2 वर्ष ते UCL मध्ये परफॉर्मन्स करतात, सेमीफायनल त्यानंतर क्वार्टर फायनलपर्यंत ते जात आहेत. जर त्यांनी सायनिंग केली विनिशियस ज्युनियरची तर ते यावर्षी आपल्याला फायनल देखील दिसू शकतात आर्सेनलची टीम आणि थोडा जरा बॅलन्स येईल आर्सेनलच्या टीममध्ये असं मला वाटते. तर पाहूया की ही सिच्युएशन कशी काय हँडल करते रिअलमध्ये आणि आर्सेनल विनिशियस ज्युनियरसाठी जाणार की नाही ते देखील पाहूया. आणि अशाच अपडेटसाठी आपला फुटबॉल पेजला फॉलो करा. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अपडेट्स.